तुमचं मनापासून स्वागत करतो। आज आपल्या समवेत आहेत युवा राज्य फाउंडेशनचे अध्यक्ष सन्माननीय महारुद्र तिकुंडे सर समवेत गुरुच्या कपांमध्ये सहभागी झाले। सर काय नेमकं सांगाल? आपण एक पोस्ट केलेली होती। शासनाने महाराजस्व अभियान हे फक्त कागदोपत्री आणि जनतेला वेड्यात काढण्यासाठी तयार केलेलं अभियान दिसून येत आहे। मागील 15 दिवसामध्ये राज्यामध्ये सर्व प्रकारचे दाखले देणं घेणं पूर्ण बंद आहे। ऑनलाईन प्रणाली बंद आहे, सेतू सिस्टम बंद आहे। लोक रोज उन्हातानाचं त्या सेतू केंद्रात येऊन लोक त्रासाला सहन कंटाळलेले आहेत। आणि अशा वेळेस अप्पर सचिव जे महसूलचे आहेत खारगे साहेब यांनी जे अभियानाचा आढावा घेण्यासाठी किंवा अभियान कसं यशस्वी चालले या संदर्भात जिल्हा वाईज मिटिंग चालू केल्या। त्यातली आजची जिल्हा लेवलला ती मिटिंग होती। तर दुर्दैव असं आहे की महसूल प्रशासन एवढं निर्ढावलेलं कशा पद्धतीचं आहे की लोकांना काय भेटी धरता तुम्ही? तुमची जर प्रणाली नीट चालत नाही, चालवायची नाही, तुम्हाला जर ठेकेदारालाच पोसायचं आहे तर पोसा ना। त्याबद्दल समाजाचं काय म्हणणं आहे, आम्हाला ऑफलाईन दाखला देऊन टाका। आज त्यांनी काही दाखल्याचं वाटप त्या अलंकार हॉलमध्ये केलेलं आहे, ते ऑफलाईन प्रणालीमध्ये केलेलं आहे। आणि तुम्ही एका बाजूला म्हणते की आमची ऑनलाईन प्रणाली किती स्ट्रॉंग चालू आहे, लोकांनी ऑनलाईन दाखले घेतले पाहिजे, एका दिवसात दाखले पाहिजेत। अशा प्रकारचे जे महाराज स्वराज्य जे अभियान राबवलेलं आहे शासनानं, तो उद्देश सफल होईना झालेला आहे। नाही, अनेक दिवसांपासून ऑनलाईन दाखले देणं किंवा ऑनलाईनची सर्व कामं करणं पूर्ण प्रणालीच बंद आहे। पूर्ण प्रणाली बंद आहे, सर्व्हर डाऊन आहेत। मग सगळ्या गोष्टीमध्ये लोकांचे आज कित्येक महिन्याचे दाखले अडकून पडलेले आहेत। त्या दाखल्यावर काम करण्याबजाय हे खारगे साहेब जे अपर मुख्य सचिव आहेत ते येऊन नक्की जिल्हा लेवलला काय आढावा घेत आहेत? सर, मागे सुद्धा आपण आंदोलन केलं होतं की ज्यामध्ये प्रामुख्यानं जिल्हाधिकाऱ्यांना देखील आपण निवेदन दिलेलं होतं की सर्व प्रशासकीय विशेषतः महसुलाची कामं घरांच्या संदर्भातले जे व्यावसायिक लोक आहेत त्यांच्या संदर्भात नेमकं तो काय मुद्दा होता? आता कसं होतं की काही घरकुलांचे जे काही विषय असतात किंवा घरांची काही प्रणाली असतात, म्हणजे थोडक्यात बांधकाम परवानगी वगैरे ज्या बँका त्या प्रणालीमधून आल्यानंतर किंवा सँक्शन नंतरच बँक लोन वगैरे दिली जातात, तर ती प्रणाली सुद्धा पूर्णपणे राज्यामध्ये सदोष होती। आणि त्याच्यासाठी मी मागील 4 ते 5 वर्षापासून त्या बाबतीत वेळोवेळी पाठपुरावा, छोटी मोठी आंदोलनं, शासनाला जाग आणण्याच्या दृष्टीने मी वारंवार प्रयत्न करत होतो। ती आता प्रणाली काही अंशी आता बऱ्यापैकी सुरू झालेली आहे, परंतु त्याच बी आज एवढे मोठे डिफॉल्ट आहेत की अजूनही लोकांना ऑनलाईन प्रणालीमध्ये दाखल केलेली प्रकरणं कुठं अडकून पडलीत, कुठल्या स्लॉटला गेलीत, कुठल्या अधिकाऱ्याकडे गेलेलीत हे अजूनही समजत नाहीये। आणि मग ह्या प्रणालीमध्ये सुद्धा जी ऑनलाईन प्रणाली केलेली आहे ती कित्येक महिने पेंडिंग राहते। माननीय बावनकुळे साहेबांनी सांगितलं की आम्ही लोकांना बांधकाम परवानगी 4 दिवसात देणार, 5 दिवसात देणार, महसुली दाखले आम्ही 2 दिवसात देणार, 1 दिवसात देणार। बावनकुळे साहेबांना माझी विनंती आहे की तुम्ही जिल्हावार गोपनीय तुम्ही हे घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल की अहवाल घ्या की म्हातारे कुतारे त्या सेतूच्या लाईन मध्ये कसे बसलेले असतात, खाली जमिनीवर माती घालून बसलेले असतात। आणि खरं तर सर अत्यंत महत्वाचा प्रश्न तुम्ही अधोरेखित करताय। खरं तर बावनकुळे साहेबांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने योजना राबवल्या, पण त्याची शेवटपर्यंत अंमलबजावणी, जसं मृत्यूचा दाखला मिळण्याच्या संदर्भातला मुद्दा आहे, होतं की जनरली जरी बावनकुळे साहेब म्हणजे पालक आहेत, राज्याचे पालक आहेत, त्या विभागाचे पालक आहेत, पालकालाच कळणार की आपली पोरं काय करतात ती, म्हणजे याचा अर्थ एकतर पालकाला पोरं हे करतायत, ऐकत नाहीयेत। ते नाही, मराठी भाषेत वेगळा शब्द आहे ते तुम्हाला लक्षात येतो की मग नक्की काय आहे की बावनकुळे साहेबांचं महसूल डिपार्टमेंटचं पेट्रोल संपलंय का? तुम्ही आज आठवड्याला एक योजना आखताय की आता परवा एक योजना आहे की आम्ही सातबारा बंद करून टाकला की अमुक केलं तर मग आपण तुमचे सातबारा साईटच चालतात कुठं? सर, मला सांगा की ऑनलाईन प्रणालीच्या अनुषंगानं दाखले देण्याचा महाराजस्व कार्यक्रम आपण करतोय, प्रशासक सर्व यंत्रणा करते, मात्र ऑनलाईन प्रणाली कित्येक दिवस बंद आहे। जी दाखले दिलेले आहेत ते ऑफलाईन दाखले दिलेले आहेत आणि त्या लाभार्थ्यांचे दाखले हे 3-4 महिन्यापूर्वीचे दाखले आज ते वाटप करतायत। आज बसून 10 मिनिटं त्यांनी दाखला तयार करून दिलेला नाहीये। मग हे प्रमोशन महसूल प्रशासन नक्की कुणासाठी आणि कशासाठी करतंय? ह्याच्यावर लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा त्या सर्व्हर प्रणालीवर जर हा खर्च केला तर निश्चित लोकांना चांगली सोय होऊन जाईल। सर, तुम्ही माहिती अधिकार कार्यकर्ते आहात, तुमचं राज्यभर काम सुरू आहे, तुम्हाला नेमकं काय अडचणी जाणवल्या की हे का बंद आहे? ही प्रणाली बंद म्हणजे आहे की ही एक सर्व प्रणाली जी आहे ती खाजगी कंपन्याला दिलेली आहे। हे सेतू केंद्र जे सर्व खाजगी कंपन्या चालवतात, फक्त शासनाचा एका दुसरा प्रतिनिधी त्या सिस्टमवर काम करतो, बाकी 99% हे सगळे खाजगी कंत्राटदार आहेत, सगळे टोटली। आणि मग समाजाला वेटीज धरून त्यांचा एक वेगळा
आर्थिक तडजोडी लाभ होतो की काय नाही तुम्ही आम्हाला दाखला द्या, मग तो 35 रुपयाचा दाखला 350 रुपये जातो, 3,500 जातो. म्हणजे ही जी प्रणाली नवीन तयारी केलेली आहे शासनानं ती निश्चितच कंत्राटाला किंवा एजंट दलाला यांना पोचण्यासाठी केली असं दिसून येत आहे. जर शासनाला खरंच समाजाचं प्रेम आहे, समाजावर खरंच प्रेम वाटतंय आणि सर्वसामान्य आमच्या ज्येष्ठ माता भगिनीला किंवा मुलांना शाळेच्या दृष्टीनं जर लवकर दाखले मिळावे असं वाटत असेल तर तुमची जिल्हावाईज सर्व सिस्टम, विभागवाईज सर्व सिस्टम आणि स्टेट लेवलची सर्व सिस्टम त्याची कॅपॅसिटी वाढवा. ज्या पद्धतीने गुगल, फेसबुक अमुक कंपन्यांचे सर्व्हर फास्ट चालतात त्या पद्धतीने सरकारने ही सर्व सिस्टम तयार करावी. लोकांना वेटीच धरू नये, अन्यथा येणाऱ्या ऍडमिशनच्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये वेगळ्या प्रकारचा उद्रेक होऊन सेतू केंद्राला बाहेर कुलूप ठोकून लोकांना आत कोंडतील अशा अवस्था तयार होऊ शकते ना. आज 42 टेम्परेचर झाले, 45 होणार, मग लोकांचं टेम्परेचर वाढायला किती वेळ लागेल. खरंच वाढत्या उष्माच्या अनुषंगानं प्रशासन विविध अलर्ट जारी केलेला आहे, विशेषतः वृद्ध आणि खरं तर सेतू कार्यालयामध्ये आपण पाहतो महाविद्यालयीन विद्यार्थी आणि हो सेतू केंद्रामध्ये मी सातारा सेतू केंद्राच्या माननीय तहसीलदार प्रांताधिकाऱ्यांना विनंती केली होती की त्या ठिकाणी आज माणूस 2 तास बसतोय, म्हातारा बसतोय माणूस, त्यांना पाणी पिण्याची व्यवस्था द्या, स्वच्छ बैठक व्यवस्था द्या. लोक खाली मांडी घालून त्यांना लाजा बी वाटत नाहीत की म्हातारे कुत्रे माणसं खाली मांडी घालून बसतात आणि प्रत्येक वेळी जाऊन ती 20 रुपयाची बॉटल खरेदी करणार का. म्हणजे तुमच्या 35 रुपयाच्या दाखल्यासाठी 2 तास लागतात, 2 तासात तो 2 बाटल्या पाणी पितो, म्हणजे 40 रुपये तिकडे खर्च करतो. मग शासनाला ही सुविधा द्यायला काय अडचण आहे. शासन आपल्या दारी किंवा पालकमंत्री तुमच्या दारी अशा अनेक योजना सातारा जिल्ह्यामध्ये राबवल्या गेलेल्या आहेत. त्याचं फलित नेमकं काय हा संशोधनाचा भाग आहे. पण समाजाचा टाइमपास, हे जे सगळ्या योजना आहेत ते फक्त टाइमपास आहे. यांचं राजकीय प्रमोशन करणं एवढाच यांचा उद्देश आहे. कुणी कुणाच्या दारात जात नाही, लोकांना घराच्या बाहेर काढून 45 टेम्परेचरला लोकांना मरण्यासाठी हे सरकार बाहेर काढत आहे. आणि या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहे फक्त आणि फक्त प्रशासन. निष्क्रिय प्रशासन झालेलं आहे की ह्या प्रश्न सुद्धा घेणं देणे. आज निर्लज्जासारखे, मी वाईट मानतो थोडंसं क्षमस्वय, निर्लज्जासारखे अपर सचिव इथं आलेले आहेत, ऑफलाईन दाखले वाटत आहेत, हे दुर्दैव आहे. आणि त्या अनुषंगाने मी काल ह्याचा आंदोलनाचा इशारा दिला होता, पण काही महसूल मला तेच विचारायचं होतं सर की तुम्ही काल तुमची एक पोस्ट ही महाराष्ट्रभर जाते आणि त्याच्यावरती निश्चितच काही ना काहीतरी उपाययोजना कराव्या लागतात. बरोबर. काय नेमकं झालं तर तुम्ही पोस्ट केल्यानंतर काय कसं होतं, काही महसूल कर्मचारी मित्रपरिवार आहेत ते म्हणले सर नका विषय वाढवा, आधीच आम्ही या सिस्टमला वैतागलोय. नेमकं काय सांगितलं त्यांनी ते सांगतो ना की आधीच आम्ही या सिस्टमला वैतागलोय, म्हणजे आमच्या हातात काही नाही तरी पण आमच्यावर ताण येतो. सर्वसामान्य माणूस हा आमच्या अंगावर येतोय, या सचिवाच्या किंवा मंत्र्याच्या कोणाच्या अंगावर जात नाही. आम्ही इथं काम करणारे शिपाई असेल, क्लार्क असेल, अव्वल कर्मचारी, NT असेल, हे आमच्या लोकांच्या अंगावर लोक येतात. हे वरिष्ठ अधिकारी आम्हाला कुठलाही करत नाहीत. जनतेचा आमचा संपर्क येतो, ह्यांचा येत नाही. आम्ही काय दाखवणार त्यांना. त्याच्यावर येतं उप्स एरर. कशाचं उप्स एरर काय आहे ती जनतेचं वाटोळ व्हायची वेळ आली ना. मग त्या तिथं असणाऱ्या क्लार्कला ती भाषा लोकांची ऐकावी लागते, हे वरिष्ठ अधिकारी नाही ना. मग मला आज त्या आंदोलनाच्या अनुषंगाने अपर सचिवाला लोकांची भाषा दाखवायची होती की लोक सर्वसामान्यांच्या तुमच्या कर्मचाऱ्याच्या अंगावर कुठल्या पद्धतीने जात आहेत. तुम्ही जात नाही, तुम्ही बसता एसी मध्ये. म्हणजे खरं तर आपल्या सातारा जिल्ह्यातील महसूल प्रशासनाला जे सोसावं लागतं, सहन करावं लागतं, जे सातारकर नागरिकांना त्रास होतो, या अनुषंगानेच खरं तर ही जागतिकता आहे. या अनुषंगानेच खरं तर गुरुच्या गप्पांमध्ये ही चर्चा होती. खरं तर महाराष्ट्र राज्यामध्ये महाराजस्व अभियान राबवलं जात आहे. सातारा जिल्ह्यामध्ये खरं तर आज नेटका कार्यक्रम आयोजित केला होता. सरांनी त्यांचं आंदोलन स्थगित केलेलं आहे. मात्र त्यांची जी काही भूमिका होती त्या भूमिकेला लोकांपर्यंत पोहोचवण्याचाच खरं तर गुरुच्या गप्पांचा हा कार्यक्रम होता. आज खरं तर सरांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने सुद्धा आपण त्यांना मनापासून सातारा आवाज परिवारातर्फे शुभेच्छा देऊया. सरांनी त्यांच्या वेळात वेळ काढून दिला आणि आपल्याला खरं तर महत्त्वपूर्ण गोष्टींवरती त्यांनी भाष्य केलं, त्याबद्दल आपण त्यांचे मनापासून आभार मानूया. धन्यवाद सर.